ऑफिसला चाललोय. आज अचानक ऑफिसला का जात आहे? नाही म्हणजे काही सह्या वगैरे करायच्या असल्या पेपर्सवर तर पेपर्स घरी घेऊन येते ना कौशिकी. मग आज तुम्ही स्वतः का ऑफिसला चाललाय? अगं काय घरी बसून करणार काय मी? हा, आता काय मुलं मोठी झाली, आपापल्या मार्गाला लागली, पण घर सांभाळायला तारिणी आहे. घरी बसून करायचं काय मी? ऑफिसला गेलो तर तेवढीच कौशिकीला मदत होईल ना, म्हणून चाललोय. खोटं बोलू नका माझ्याशी. माहितीये मला युवराजवर लक्ष ठेवायला चाललाय तिथे. त्याच्या चुका काढणार आणि मग सगळ्या ऑफिस समोर सुनवायची संधी मिळणार तुम्हाला. अरे नाही ग बाई, लक्ष ठेवायला तू का आता लहान आहे का मला सांग. हा, मग काय कारण आहे? आहे माझं एक महत्वाचं काम आहे. काय महत्वाचं काम आहे ते तरी सांगा. तुझ्याशी मला बोलायचंच नाही. करा, असंच करा नेहमी. हेच केलंय आयुष्यभर. कुठली गोष्ट सरळ सांगितलेली नाहीये, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं कधी दिलेली नाहीयेत. सगळं लपून ठेवायचं. हॅलो. हॅलो सुमी आजी, कशी आहेस ग? हा काय ग? अगं मला चुकून लावलायस का फोन? आईशी बोलायचंय का तुला? रेखा. नाही नाही नाही, अगं मी तुझ्याशीच बोलायला फोन केलाय. माझ्याशी? आजी ऐक ना, मला ना तुझी थोडीशी हेल्प हवी होती. माझी? ए बाई, तो जावई बापूचा पाहुणचार करायचा असेल तर माझ्याच्यानी काही जमणार नाही हो. हो, आधीच तुझ्या आईचं कंबरडं मोडलंय काम करून करून, आणि या वयात मला झेपणार पण नाही ग बाई. काही पाहुणचार वगैरे नकोय. आजी ऐक. हा बोल. काय? मला वाटतं की माझ्या युवीला आहे ना कोणाची तरी दृष्ट लागली आहे. अगं बाई, जावई बापूंना दृष्ट लागलीये का? हो ना. अगं किती मेहनत करतो तो किती चांगला आहे, आणि किती आयुष्यात प्रॉब्लेम येतात त्याच्या. मला वाटलं घरातल्याच कोणाची तरी वाईट नजर आहे ग त्याच्यावर. खरंय. हो ना, म्हणून ना मला त्याची दृष्ट काढायची. मला जरा सांगतेस का काय काय करायचं असतं आणि कसं करायचं असतं? मी नोट डाऊन करते. हा, एक मिनिट. कुठे शिथे पण नाही. जाऊ दे. ऐक 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 आजी, नीट सांगा. मी नोट डाऊन करते फोन मध्ये. हा बोल. बर, आता हे आपले जावई बापू म्हणजे एकदम चांगले गृहस्थ आहेत ग. मोठीच दृष्ट लागलेली असणार त्यांना. हो ना. बर, सांगते मी तुला. सुक्या मिरच्या घे, लाल. लाल मिरच्या 1-2 नाही घ्यायच्या बर का, चांगल्या 10-15 घे. हा, का? आता दृष्ट एवढी मोठी लागलीये म्हटल्यानंतर तेवढ्या मिरच्या नको. हा हा हा, बोल पुढे. हा हा, मुठभर मीठ घे, मुठभर मोहरी. मूठभर मीठ मोहरी. डन. हा पुढे. ते सगळं एकत्र कर, आणि नारळाची करवंटी असते ना ती पेटवून त्याच्यावर सगळं टाक आणि धूर कर. म्हणजे नारळ जाळायचा आधी 5-6 नारळाच्या करवंटीत धूर करून. हा ओके, पुढे. आणि त्यांच्यावरून 7 वेळा उतरवून टाक. उतरवून टाक म्हणजे कुठे टाकू? अगं टाक म्हणजे टाकून दे. खरं म्हणजे एवढी मोठी दृष्ट काढायची आहे ना, तर उलटच लटकवायला हवंय जावई बापूंना. ओ, उलट लटकवून. नाही आजी, हे थोडं इम्पॉसिबल वाटतंय मला. नुसतं असं ते ओवाळून टाकतात तसं काही केलं तर चालेल? पण एक गोष्ट आहे. काय? दृष्ट काढताना रूमची दारं खिडक्या गच्च बंद करून घे. जरा पण दूर बाहेर जाता कामा नये. ओके. हे बघ, जावई बापू नको नको म्हणतील, त्यांचं ऐकायचं नाही. त्यांना त्रास झाला तरी सुद्धा चालेल, पण तो दूर झाला पाहिजे घरामध्ये चांगला. काय जमेल ना? नाही उघडणार.
काहीही झालं तरी मी दारं खिडक्या नाही उघडणार आजी. मी जे करते ते त्याच्या भल्यासाठी करते ना. थोडा त्रास त्याला पण होईल, पण इट्स ओके. थँक्यू, बाय. तुम्ही काय ग काय 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 अरे सावकाश हळूहळू काय झालंय एवढं हसायला. अगं करावं तसं भरावं असं म्हणतात ना. आता खरंच या जावई बापूंना भरावंच लागणार आहे बघ. कोणत्या छोट्या की मोठ्या? अगं युवराजरावांना ग. इकडे इकडे सांगते. आत्ता ना निशीचा फोन होता. निशीला त्यांची दृष्ट काढायची होती. तेच विचारायला फोन आला होता तिचा. असा उपाय सांगितलाय ना की दृष्ट आणि अहंकार एकाच वेळी उतरून जातील. माझ्या तारिणीला सारखा त्रास देतात. आत्ता त्यांना दाखवते की तुम्ही फ्लॉवर नाही फायर आहे ते. काय केलंयस तू? त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या लहानपणी जे करायला हवं होतं ना ते. चांगलं उलट लटकून ना खाली मिरचीची धुरी यायला हवी होती. तुम्ही आजी डोंट टेल मी की तू निशिदाईला मिरचीची दुरी द्यायला सांगितली होतीस. सुम्याजी मी हे एरवी मला हे आवडलं नसतं, पण हे युवराज जे हे डिझर्व करतात काय, कसे वागतात ते. नाहीतर काय, आम्हाला त्रास देतातच, पण तारिणीला त्रास द्यायची एक संधी सोडत नाही हा माणूस. त्यांचं ठीक आहे, पण आईचं काय? तुला माहितीये ना, त्यांना जरा काही बोललं की हिला लगेच राग येतो. हो ना, मग तिला सुद्धा त्या खराट्याने शिक्षा देते की नाही बघ. पुन्हा ही असली नाटकं आमच्या घरात खपवून घेतली जाणार नाहीत. आता बसा म्हणावं, श्वास खोंडेपर्यंत मिरचीची धुरी घे. मानलं तुला मानलं. परचेल मला जरा मदत कर तिकडे. चला. कसलं सरप्राईज? निशी ऐक ना. एकतर तुझे ना सरप्राईजेस नसतात, धक्के असतात, धक्के. अशाच एका धक्क्यानं ना मी जाईन एका दिवस. त्यामुळे जे काय मला आत्ता सांग, सरप्राईज वगैरे काय नको, आत्ता सांग मला. असं काही होणार नाहीये. तू ये ना घरी, मग कळेल तुला. मग मला घरी यायचंच नाहीये. तू सांग निशी. हे बघ, मी तिकडे आलो आणि मला कळलं ना काहीतरी प्रॉब्लेम आहे, मी तुला माहेरी पाठवून टाकेन, कायमचं माहेरी पाठवून. मी आधीच सांगतो तुला. नाही, असं काही होणार नाहीये. तू ये ना लवकर, मी तुझी वाट बघते. ओके, बाय. हॅलो, गुड मॉर्निंग युवराज. गुड मॉर्निंग. कसली गुड मॉर्निंग? चेहरा पाहिला तुमचा, आता काय चांगलं होतंय? त्यानंतर खांडेकर, जरा बघा आजूबाजूला, सगळीकडे CCTV आहे, तुम्हीच लावले. कौशिकी स्वतः आहे इथे माझ्यावर नजर ठेवायला. तुम्ही पण आलात काय? 24 तास पहारातच ठेवायचं की काय मला? अरे पण तूच बाकी होतास. अरे गुदमरायला होतं, चेंगरून टाकाल एखाद्याला. जरा श्वास घ्यायला जागा ठेवा थोडी. मला कसं बोलावं ना तेच कळत नाही मला. मला वाटतं मी याच्यावरती लक्ष ठेवायला आलो आहे. तुम्ही खरं तरी सहज झालो, पण सगळ्यांनाच माझी कामात थोडीशी मदत होईल म्हणून. तुला काही लागलं तर हक्काने सांग मला. हां.